हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती. तर आज मी मिशोवरून असा मस्त ट्रान्सपरंट कॉफी मग मागवलेला आहे. तर बरेच दिवस झालं मला कॉफी मग मागवायचा होता, पण असा ट्रान्सपरंट जो आहे ना तो मला भेटत नव्हता. फायनली मला मिशोवरून भेटलेला आहे. तर तुम्हाला जरी मागवायचा असेल ना तर तुम्ही देखील हा कॉफी मग मागवू शकता. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. यांची पॅकेजिंग पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी पॅकेजिंग आहे. बाहेर जर बघायला गेलं ना तर हे कॉफी मग खूप कॉस्टली येतात. तर मी इथून मागवला ना तर मला बऱ्याच म्हणजे बजेटमध्ये पडलेला आहे. इथे पाहू शकता खूप सुंदर आहे आणि असं ट्रान्सपरंट असलं ना तर यामध्ये तुम्ही जे काही सर्व करता ना ते दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर फायनली हा कप आलेला आहे. तर या कपमध्ये आता आपण करायचं काय, तर मग मी काय केलं, मुलांसाठी मस्त काहीतरी आपण इंटरेस्टिंग आणि टेस्टी करूया. तर मग मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलं आणि एक वाटी घेतली, त्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घेतलं आणि जे आपण दूध गरम करायला ठेवलेलं होतं त्यातलं थोडंसं दूध, कोमट झालेलं दूध घ्यायचंय आणि या कॉर्नफ्लॉवरमध्ये घालून घ्यायचंय आणि मस्त या कॉर्नफ्लॉवरची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे. मी साधारण 2-3 चमचे दूध घालून घेतलं आणि गाठी गुठळ्या फोडून असं मस्त याची स्लरी करून घेतली. आता ही स्लरी साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत इथे जे दूध आहे ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. दूध जसं गरम झालं की यामध्ये मी काय केलं, 1 टेबलस्पून इतकी कोको पावडर घालून घेतली आणि छान याला एकजीव करून घेतलेला आहे. गॅस मीडियम ठेवायचा. दुधामध्ये जशी कॉफी पावडर छान एकजीव झाली ना तर यामध्ये आता आवडीनुसार आपण साखर ॲड करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करायची. आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी डार्क चॉकलेट कट करून घेतलेली आहे, ती ॲड करून घेतली आणि सगळं आपल्याला छान मीडियम गॅसवर एकजीव करून घ्यायचं आहे. जसजसं आपण हे एकजीव करत जाऊ ना तसतशी चॉकलेट जी आहे ती मेल्ट होत जाते आणि कॉर्नफ्लॉवर जे यामध्ये ॲड केलं ना ते थोडंफार थिक व्हायला लागतं. म्हणजे आपलं दूध जे आहे ते थोडंसं दाटसर व्हायला लागतं. तर तुम्हाला किती दाटसर हवं आहे ना त्यानुसार तुम्ही करून घ्यायचं आहे. इथे चॉकलेट जी आहे बऱ्यापैकी मेल्ट झाली आणि आपलं जे दूध आहे ते थोडंफार थिक झालेलं आहे. यावेळेसच आता मी गॅस बंद करून घेतेय आणि लगेच हे आपण गरमागरम असतानाच आपण जो कॉफी मग आणलेला आहे त्यामध्ये सर्व करून घ्यायचे. इथे पाहू शकता आपण इतपत थिकनेस ठेवली. तुम्हाला आणखी थिकनेस हवी असेल ना तर तुम्ही ठेवू शकता. थोडीशी कॉफी पावडर यावर डस्ट करून घ्यायची आणि चॉकलेट जे आहे ते मी थोडंसं किसलेलं आहे ते यावर असं डेकोरेट करून घेतलेलं आहे. तर मस्त गरमागरम इथे आपलं हॉट चॉकलेट तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही हॉट चॉकलेटच नाही तर सूप म्हणा किंवा कॉफी म्हणा काही सर्व करून देऊ शकता. आजचा हॉट चॉकलेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर एकदा प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.